निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीनं सर्वसंमतीनं शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापुरातून उमेदवारी दिली। खरं तर ही जागा उद्धव सेनेची, पण लढेल तर काँग्रेसकडूनच असा शाहू महाराजांचा आग्रह असल्यानं उद्धव सेनेनं तो मान्य केला। छत्रपती राजघराण्याचं वलय असल्यानं शाहू महाराज विजयी झाले। त्यांच्या रूपानं महाविकास आघाडीला यश मिळालं। आता विधानसभेतही राजघराण्याला उमेदवारी देऊन यश मिळवण्याचा काँग्रेसनं प्रयत्न केला खरा, पण याच राजघराण्यानं ऐन वेळी माघार घेऊन काँग्रेसला तोंड घशी पाडलं आहे। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात काँग्रेसनं आधी राजेश लाटकर या कार्यकर्त्याला संधी दिली होती। उमेदवारांच्या यादीत त्यांचं नावही जाहीर झालं, मात्र महायुतीला टक्कर द्यायची असेल तर राजघराण्यातील उमेदवारच पाहिजे असा सूर काँग्रेसमधून उमटला। त्यामुळे दुसऱ्या यादीत लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मालोजीराव छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमा राजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। लोकसभेत शाहू महाराजांना खासदारकी मिळाल्यानं आता त्यांच्या प्रभावामुळे आमदारकीही काँग्रेस पक्षच जिंकेल असा पक्षाचा आत्मविश्वास होता। मात्र राजघराण्यात या उमेदवारीवरून बरेच वाद निर्माण झाले। काही जणांच्या मते आपल्या घरात एक खासदारकी असताना दुसरं पद कशाला घ्यायचं असा प्रश्न उपस्थित करून शाहू महाराजांनी आपल्या सुनेच्याच उमेदवारीला विरोध केला होता। मात्र तरीही मालोजी राजेंनी पत्नी मधुरिमा राजे यांच्यासाठी उमेदवारी स्वीकारलीच। इकडे ऐनवेळी आपलं नाव कापल्यामुळे नाराज झालेल्या राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज भरून बंडखोरी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांना हा उमेदवार बदल फारसा रुचलेला नव्हता। मात्र पक्षादेश मानून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती। राजेश लाटकर यांनी माघार घ्यावी यासाठीही खूप प्रयत्न झाले, पण लाटकर उमेदवारीवर ठाम राहिले। मात्र उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी कोल्हापुरात एक नाट्य घडलं। छत्रपती शाहू महाराज आपल्या सुनबाई मधुरिमा राजे व मुलगा मालोजी राजे यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात आले व त्यांनी कुणालाही काहीही कल्पना न देता थेट उमेदवारीच मागे घेतली। त्यामुळे महाविकास आघाडीकडे आता अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही। हा प्रकार कळताच सतेज पाटील खूप भडकले। त्यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्याच्याच कक्षात छत्रपती शाहू महाराजांसमोर आपला संताप व्यक्त केला। जर लढण्याचा दमच नव्हता तर उमेदवारी घेतली कशाला, हा माझा विश्वासघात आहे अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला होता। तेव्हा शाहू महाराजांनी गप्प बसणं पसंत केलं। मधुरिमा राजेंना नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागला एवढंच त्यांनी पत्रकारांना सांगितलं। मालोजी राजेंनी आपण बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं सांगून काढता पाय घेतला। इकडे राजेश लाटकर यांच्यावर अर्ज मागं घेण्यासाठी 2 दिवसांपासूनच काँग्रेस नेत्यांचा दबाव होता। त्यामुळे अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ते फोन बंद करून अज्ञातवासात गेले होते। मधुरिमा राजे यांनी माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसकडे बंडखोर राजेश लाटकर यांनाच अधिकृत उमेदवारीचा दर्जा देण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता। मग काँग्रेस नेत्यांनी लाटकर यांना समोर आणून आता हेच आमचे उमेदवार असतील असं जाहीर केलं। बंडखोरी कायम ठेवण्याचा निर्णय लाटकरांना फायदेशीर ठरला। आता ते बंडखोर राहिले नसून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार झालेत। अर्थात त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला नसल्यामुळे उमेदवार काँग्रेसचे असले तरी त्यांना पक्षाचे हाताचा पंजा हे चिन्ह काही मिळणार नाही। अपक्ष उमेदवार म्हणून जे चिन्ह मिळेल त्यावरच त्यांना लढावं लागेल। फक्त महाविकास आघाडीला लाटकर हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत हेच सांगत फिरावं लागेल। काँग्रेसची ही माघार शिंदे सेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या मात्र पथ्यावर पडली आहे। आता लोकसभेला काँग्रेसला कौल देणारे कोल्हापूरकर आता काँग्रेसच्या अपक्ष उमेदवाराला कितपत साथ देतात ते 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल। पण या घडामोडीमुळे महायुतीत मात्र आनंदाचं वातावरण निर्माण झालंय।